नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र स्पेशल पेपर 1 अर्थात मायक्रो इकॉनॉमिक्सच्या लेक्चर क्रमांक 5 मध्ये मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मागील 4 व्याख्यानांमध्ये आपण अर्थशास्त्रांच्या आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विविध बाबींचा आढावा घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. तर विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, मजुरी, उत्पन्न, तसेच विशिष्ट उद्योग, तसेच विशिष्ट वस्तू यांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्राच्या शाखेत केला जातो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप अभ्यासलेले आहे की ज्यामध्ये आपण आंशिक समतोल असेल किंवा विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास असेल किंवा परस्परावलंबनाचा अभाव, त्यानंतर गृहीतकांचा आधार या बाबींचा आपण प्राथमिक आढावा मागील लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आणि त्यानंतर अर्थशास्त्राची व्याप्ती आपण अभ्यासलेली आहे, ज्यामध्ये मूल्य सिद्धांत असेल किंवा घटक किंमत निश्चिती आणि वितरणाचे सिद्धांत किंवा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत अर्थशास्त्रात अभ्यासले जातात. या बाबींचा आपण आढावा घेतलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व या बाबीचा आढावा घेणार आहे. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राची एक अशी विद्याशाखा आहे किंवा अर्थशास्त्राची एक अशी उपशाखा आहे की ज्यामध्ये विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था या बाबींचा सविस्तर आणि खोलवरपणे अभ्यास केला जातो. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्र ही एक अर्थशास्त्राची अशी विद्याशाखा आहे की ज्यामध्ये अर्थशास्त्राचा एकूण किंवा समग्र रीतीने अभ्यास केला जातो. आता या दोन्ही अर्थशास्त्राच्या जे काही उपशाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र, या दोन्ही एकमेकांविरोधी जरी असतील तरी त्या परस्पर पूरक आहेत. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात मिळालेले निष्कर्ष आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रासाठी त्या ठिकाणी लागू करू शकतो. जसं शीतावरनं भाताची परीक्षा ही जी म्हण आहे त्याच्यानुसार आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र जे आहे त्या समग्रलक्षी अर्थशास्त्रातील जे निष्कर्ष आहे हे निष्कर्ष सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातून घेऊन लागू करू शकतो. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रात मिळालेले निष्कर्ष हे आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रासाठी उपयुक्त म्हणून मांडू शकतो. त्याच्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती बघत होतो त्यावेळी शेवटचा मुद्दा हा आपण कल्याणकारी अर्थशास्त्राचा आहे हे आपण अभ्यासलेला आहे. आता कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय, तर लोकांच्या एकूण कल्याणात वाढ होणं. कल्याणाची ज्यावेळी आपण व्याख्या करतोय त्यावेळी कुणाच्याही एका व्यक्तीच्या कल्याणात घट न होता एखाद्या व्यक्तीच्या कल्याणात वाढ होत असेल तर त्याला आपण आर्थिक कल्याण असं म्हणतो. आणि या आर्थिक कल्याणाच्या अभ्यासासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं किंवा उपयुक्त आहे. आता कल्याणाच्या अर्थशास्त्राची जी पायाभरणी आहे ही पूर्णपणे मूल्य सिद्धांतावर आधारित आहे. मूल्य सिद्धांत हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा पाया आहे आणि कल्याणकारी अर्थशास्त्र हे महत्तम कल्याणाशी निगडित आहे. आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्तम कल्याण साध्य करण्यासाठी विविध मार्ग व उपाययोजना सुचवत असते. आणि मग ह्या ज्या उपाययोजना किंवा हे जे मार्ग आहे की ज्यातून आर्थिक कल्याण साध्य होऊ शकेल किंवा महत्तम लाभ साध्य होऊ शकेल याच्या विश्लेषणासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत असतं. आर्थिक कल्याण कधी साध्य होतं, जेव्हा व्यक्तीच्या समाधानात वाढ होते. जेव्हा समाधान कधी साध्य होतं, जेव्हा त्याच्या जी काही आर्थिक कल्याण आहे त्यात वाढ होते. आणि म्हणून हे एकमेकांशी निगडित असल्या कारणाने कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मदत होते. पुढचा मुद्दा आहे सरकारला आर्थिक धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त. आता सरकार कोणताही धोरण ज्यावेळी राबवत असतं त्यावेळी त्या धोरणाची काही उद्दिष्ट असतात. आपण समग्र पातळीवर जर सरकारच्या धोरणांचा विचार केला तर आर्थिक विकास साध्य करणं किंवा आर्थिक वृद्धी साध्य करणं किंवा पूर्ण रोजगार साध्य करणं, आर्थिक स्थिरता साध्य करणं आणि सर्वाधिक शेवटी म्हणजे आर्थिक कल्याण साध्य करणं, ही सरकारला या प्रत्येक सरकारच्या आर्थिक धोरणाची ही ठळक उद्दिष्ट असतात. आणि मग ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखत असतं, वेगवेगळ्या प्रकारची व्यूहरचना आखत असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या योजना राबवत असतं.
आणि मग या योजना राबवत असताना या योजनांकडे सूक्ष्मपणे शासनाला बघणं गरजेचं असतं. कारण लक्ष्य अर्थशास्त्रात मिळणारे जे निष्कर्ष आहे, हे निष्कर्ष सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, त्या वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर लोक त्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रतिसाद देतात. जर आपण अतिरिक्त किंमत वाढली तर लोक कशा प्रकारे प्रतिसाद देतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं ठरलं तर सरकारला ज्यावेळी कररचना आखायची असते, त्यावेळी कररचना आखत असताना सरकारला ज्यावेळी सरकार कराची मात्रा वाढवेल त्यावेळी निश्चितपणे त्या वस्तूच्या किमतीत वाढ होणार आहे. आणि मग त्या वस्तूच्या किमतीत जर वाढ झाली तर त्याच्या खरेदीवर म्हणजे त्याच्या मागणीवर काय परिणाम होईल याचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात सरकारला मिळत असतं. आणि मग ही धोरणांची आखणी ज्यावेळी केली जाते त्या धोरणांच्या आखणीवेळी सरकारला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात जे काही सिद्धांत आहेत, जे नियम आहेत, त्यांची मदत निश्चितपणे होत राहते. पुढचा मुद्दा म्हणजे संसाधनांचं वितरण. आपण मागील ज्यावेळी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती बघत होतो त्यावेळी आपण बघितलंय की जर एखाद्या साधन सामुग्रीचं पर्याप्त वितरण जर झालं तर उपभोक्ते आणि उत्पादक यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. आणि कार्यक्षमतेत वाढ होणं म्हणजेच राष्ट्र विकासात म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणं आणि एकंदरीत तर राष्ट्र विकास होणं प्रत्येक देशाचं हे उद्दिष्ट असतं. आणि मग म्हणून संसाधनांचं योग्य वितरण करणं म्हणजे आपण मागेही बघितलंय की भूमी, श्रम, भांडवल संयोजन हे उत्पादनाचे घटक आहेत. आणि मग ह्या उत्पादन घटकांना त्यांच्या उत्पादन क्रियेतील सहभागानुसार त्यांच्या मेहनताना किंवा मोबदल्याचं वितरण करणं हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात ठरवलं जातं. आणि म्हणून संसाधनांच्या वितरणासाठी त्याचबरोबर संसाधनांच्या कार्यक्षम वापरासाठी, पर्याप्त वापरासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र निश्चितपणे मदत करत राहतं. त्याच्यानंतर उद्योजकांना म्हणजे उत्पादकांनाही सूक्ष्म अर्थशास्त्राची खूप मदत त्या ठिकाणी होते. आता ज्यावेळी कोणताही उद्योजक हा अगदी उद्योगाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासनं शेवटच्या म्हणजे अगदी उद्योगाच्या बांधणीपासनं तर अगदी त्या उद्योगाचं अंतिम उत्पादन बाजारापर्यंत नव्हे तर ग्राहकापर्यंत जाईपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्राची उद्योजकाला मदत होत असते किंवा ते सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत असतं. आता अगदी त्या उद्योग संस्थेचं स्थानिकीकरण लोकेशन ठरवत असताना सुद्धा तो उद्योजक हा त्या वस्तूच्या सरासरी किमतीत कशी कटौती किंवा ती वस्तूची सरासरी किंमत कशी कमी करता येईल याच्या अनुषंगाने प्रयत्न करत राहतो. मग ही किंमत त्याला कशी कमी करता येईल, समजा आपण स्थानिकीकरणाचं उदाहरण घेतलं, लोकेशनचं उदाहरण घेतलं तर ज्या ठिकाणी त्याला कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, ज्या ठिकाणी कच्च्या मालाची वजन खूप जास्त असेल, अशा ठिकाणी तो त्या उद्योगाचं स्थानिकीकरण करेल की जेणेकरून त्या उत्पादनासाठी येणारी सरासरी किंमत ही कमी होऊ शकेल. म्हणजेच काय तर उत्पादनामध्ये होणारा हा जो काही खर्च आहे हा खर्च कसा कमी करता येईल याची जी पद्धतशीर उपयोजन जे आहे ते उपयोजन सूक्ष्म अर्थशास्त्रातून मिळत असतं. आणि म्हणून उद्योजकांना सूक्ष्म अर्थशास्त्र हे मोलाची किंवा महत्वाची मदत त्या ठिकाणी करत असतं. त्याच्यानंतर ज्यावेळी उद्योजक हा त्या वस्तूची किंमत ठरवत असतो किंवा बाजार ठरवत असतो, जर तो मक्तेदार असेल, उद्योजक हा मक्तेदार असेल तर तो स्वतः किंमत ठरवू शकतो, म्हणजे किमतीवर तो बऱ्यापैकी नियंत्रण ठेवू शकतो. परंतु तो जर समजा पूर्ण स्पर्धेतील वस्तूची निर्मिती करत असेल तर त्याचा त्या वस्तूच्या किमतीवर अजिबात म्हणण्यापेक्षा अगदी नगण्य त्या ठिकाणी नियंत्रण असेल. मग अशा वेळी त्याला बाजारातील किमतीच्या निश्चितीचा विचार करून त्याला उत्पादन जे आहे ते उत्पादन घ्यावं लागतं आणि किंमत निश्चिती करावी लागते. त्याचबरोबर जाहिरातीचा विचार करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं की तो त्या वस्तूची किंमत वाढवत असताना त्या वस्तूच्या किंमत लवचिकतेचा विचार करत असतो. आणि मग अशा प्रकारे अर्थशास्त्रातील जे विविध सिद्धांत आहेत, जे नियम आहेत, याचा उद्योजकांना उद्योजकीय निर्णय घेण्यासाठी महत्वाचा उपयोग होत असतो. त्यानंतर पुढचा 6वा मुद्दा आहे की कर विषयक धोरण ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होते. आपण ज्यावेळी सरकारच्या आर्थिक धोरण ठरवण्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा कशी मदत होते, कसं उपयुक्त आहे याचा आढावा घेतेवेळी बघितलेला आहे की सरकार ज्यावेळी कर धोरण आखत असतं म्हणजे करांचे दर कमी करत असतं किंवा वाढवत असतं त्यावेळी त्यांचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर कसा होऊ शकेल
हे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे सरकारला ठरत असतं किंवा जे काही धोरणकर्ते आहेत त्यांना समजत असतं. आणि मग म्हणून असे कर धोरण ठरवत असताना किंमत लवचिकता असेल किंवा वस्तूची किंमत असेल किंवा पुरवठ्याची लवचिकता असेल, ह्या बाबींच्या आधारे करविषयक धोरण कसं असावं, करांची मात्रेत वाढ केली असता त्याचा देशातील जनतेवर, उपभोक्त्यांवर किंवा उत्पादकांवर कशा पद्धतीने परिणाम होईल, याचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात होत असतं. आणि म्हणून करविषयक धोरण ठरविण्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा महत्वाची भूमिका आहे हे यातून स्पष्ट होतं. पुढचा 7वा मुद्दा जो आहे तो म्हणजे किंमत निश्चिती. आता किंमत निश्चिती किंवा मूल्य सिद्धांतातील एक भाग म्हणजे किंमत निश्चिती. या संज्ञेला किंवा या बाबीला सूक्ष्म अर्थशास्त्रात प्रचंड किंवा अनन्यसाधारण महत्व आहे. आता आपण ज्यावेळी वस्तूची किंमत ठरत असते तर ही किंमत आपणास माहिती आहे की सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा सारखा होतो, अगदी अर्थशास्त्रीय भाषेत, तांत्रिक भाषेत सांगायचं ठरलं तर ज्या ठिकाणी मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना छेदतो अशा ठिकाणी संतुलित किंमत निश्चित होत असते. आणि ही जी संतुलित किंमत आहे, ही संतुलित किंमत कशा पद्धतीने निश्चित होते याचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात करत असतो. त्याचबरोबर आपणास माहिती की सूक्ष्म अर्थशास्त्रात किंवा अर्थशास्त्रात विविध प्रकारच्या स्पर्धा असतात. अर्थशास्त्रीय भाषेनुसार किंवा अर्थशास्त्रात ज्या पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्प विक्रेताधिकार, द्विविक्रेताधिकार अशा प्रकारच्या स्पर्धा अर्थव्यवस्थेत अस्तित्वात असतात. आणि या प्रत्येक जे बाजार प्रकार आहे किंवा ज्या स्पर्धा आहेत त्यांची वैशिष्ट्य हे वेगवेगळी आहेत. आणि त्यांची वैशिष्ट्य ही वेगवेगळी असल्या कारणाने त्याची किंमत निश्चिती जी आहे ती किंमत निश्चिती ही वेगवेगळ्या प्रकारे होते. मग कोणत्या बाजारात किंमत निश्चिती कशा प्रकारे होते? उदाहरणार्थ जर समजा आपण मक्तेदारी बाजार प्रकाराचं उदाहरण घेतलं तर मक्तेदारी बाजार प्रकारात उत्पादक हा एकमेव असल्या कारणाने त्याचा किमतीवर बऱ्यापैकी नियंत्रण असतं. परंतु आपण पूर्ण स्पर्धेचं उदाहरण घेतलं तर पूर्ण स्पर्धेतील जे ग्राहक आणि विक्रेत्यांची संख्या आहे ही असंख्य असते. आणि त्याचबरोबर वस्तूचं स्वरूप हे एकरजिनसी किंवा होमोजिनियस असतं. त्यामुळे उद्योजकाला किंवा उत्पादकाला किंमत ठरवण्यामध्ये खूप कमी महत्त्व त्या ठिकाणी असतं किंवा त्यांचं वैयक्तिक किमतीवर नियंत्रण हे कमी प्रकारे असतं. म्हणजे अशा स्वरूपातील जे किंमत नियंत्रण किंवा किंमत निश्चिती जी आहे मग ती अगदी अल्प विक्रेताधिकारापर्यंत आपण गेलो तर बर्ट्रांचं असेल किंवा एल्सवर्थचं असेल, या मॉडेलमध्ये कशा प्रकारे उत्पादक, जर बाजारात 2 प्रकारचे उत्पादक असेल तर कशा प्रकारे किंमत निश्चिती होते हे सूक्ष्म अर्थशास्त्रात विश्लेषित केलंय. अगदी अल्प विक्रेताधिकाराच्या कोर्नोच्या मॉडेलमध्ये, प्रतिमानामध्ये 2 उत्पादक असताना किंमत निश्चिती कशी होते याचं सुद्धा विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्रात केलं आहे. आणि मग ह्या किंमत निश्चितीमध्ये ग्राहक आणि विक्रेता, उत्पादक, उद्योग संस्था, उत्पादन संस्था या सर्वांना या किंमत निश्चितीचा फायदा मिळत असतो किंवा त्यांना ही किंमत निश्चिती, किंमत विश्लेषण महत्वाचं असतं. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र या बाबीच्या आधारे महत्वाचं आहे हे आपणास स्पष्ट करता येईल. पुढचा मुद्दा जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापारात उपयुक्त. आपणास माहिती आहे की ज्यावेळी 2 देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते त्यावेळी ती देवाणघेवाण होण्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. आता सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे फायदे किंवा व्यवहार तोलातील असमतोल, परकीय विनिमय दर वगैरेंचा अभ्यास केला जातो. आता त्याचबरोबर परकीय चलनातील मागणी पुरवठ्याच्या असमानतेमुळेच व्यवहार तोलात असमतोल निर्माण होतो. त्याचबरोबर परकीय चलनाच्या मागणी पुरवठ्यावरून विनिमय दर निश्चित ठरतो. तसेच 2 देशांमधील मागणीच्या लवचिकतेवरून आंतरराष्ट्रीय व्यापारातील कायदे ठरतात असे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात त्या ठिकाणी करत असतं. आणि मग त्याचा जर आपण अगदी खोलवरपणे विचार केला तर समजा आपण आंतरराष्ट्रीय चलनाचा विचार केला, आंतरराष्ट्रीय चलनातील किंमत निश्चितीचा विचार केला तर त्यावरून आपल्याला समजेल की ही किंमत निश्चिती कशा प्रकारे, ज्याला आपण विनिमय दर असं म्हणतो, हा विनिमय दर कशा प्रकारे ठरतो. मग या विनिमय दरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्याच्या विनिमय जे चलनाचं अवमूल्यन किंवा अवपुंजन आहे या घटना कशा घडतात, या बाबींचं सविस्तर विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात होत असतं. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्याचबरोबर पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी. आपण पुढच्या सब टॉपिकमध्ये मूलभूत आर्थिक प्रश्न ही अर्थशास्त्राची एक जी काही सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना, खूप महत्वाची संकल्पना किंवा समस्या ज्या तिचा आपण अभ्यास करणार आहे. याच्या आधी आपण अभ्यासलेलं आहे की मानवी गरजा ह्या अमर्यादित असतात आणि त्या मानवी गरजा पूर्ण करण्यासाठीची संसाधनं ही मर्यादित असतात.
आणि मग हे मेळ घालण्याचं कार्य या दोघांमध्ये अमर्यादित मानवी गरजा आणि मर्यादित उत्पादन संसाधनं यांचा मेळ घालण्याचं कार्य अर्थशास्त्र करत असतं. आणि हा मेळ ज्यावेळी घालत असताना जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांना मूलभूत आर्थिक प्रश्न असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग हे मूलभूत आर्थिक प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात की जे मुख्यत्वे उत्पादनांच्या संसाधनांच्या दुर्मिळतेमुळे निर्माण होतात. मग हे मूलभूत आर्थिक प्रश्न कोणते असतात तर कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, किती प्रमाणात करावं, केव्हा व कुठे करावं, उत्पादनानंतर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होतेत का, इत्यादी स्वरूपाचे जे मूलभूत आर्थिक प्रश्न आहे हे प्रत्येक अर्थव्यवस्थेत त्या ठिकाणी भेडसावत असतात. मग ती भांडवलशाही असो किंवा समाजवादी असो. मग आता हे जे मूलभूत आर्थिक प्रश्न आहे या मूलभूत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक सगळ्यात महत्वाचं सूक्ष्म अर्थशास्त्र करतात. आता आपण एक मूलभूत आर्थिक प्रश्न घेतला की कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं. आता ज्यावेळी एक उत्पादक असेल त्यावेळी उत्पादकापुढे हा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी साहजिकच कोणत्याही उत्पादकाचा उत्पादन सुरू करण्यामागचं किंवा उद्योग संस्था स्थापन करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट हे नफा मिळवणं हेच असतं. आणि मग त्याला जर समजा नफा मिळवायचा असेल तर तो त्या वस्तूची उत्पादन खर्च हा कमीत कमी असेल आणि त्याची विक्री किंमत ही अधिकाधिक असेल याच्या अनुषंगाने तो त्या वस्तूची निवड करेल. मग तो कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं हा निर्णय त्याला ज्यावेळी घ्यायचा असेल त्यावेळी ज्या वस्तूपासून अधिक उत्पन्न मिळेल त्याच वस्तूचं उत्पादन तो घेईल. म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं या मूलभूत आर्थिक प्रश्नाची सोडवणूक ऑटोमॅटिकली सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मार्फत त्या ठिकाणी होऊ शकेल. अशा प्रकारे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आपल्याला या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. धन्यवाद.